वाढदिवसाच्या नेहमी शुभेच्छा असतील. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच पाहिजेत. आम्ही एकमेकांचे शत्रू थोडे आहोत, राजकीय विरोधक आहोत. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. सातत्याने आम्ही नजर ठेवून आहोत. सिंचन विभाग असेल, जिल्हा प्रशासन असेल, विविध राज्य असतील, यांच्याशी योग्य प्रकारचा समन्वय चाललेला आहे. खडकवासल्याचा जो विसर्ग आहे तो आता 40,000वरनं 13,000 क्युसेक्सपर्यंत आलेला आहे. त्याचवेळी कोयनेचा विसर्ग हा 20,000 क्युसेक्सपर्यंत आता आलेला आहे. अलमट्टी धरणाची जी काही पातळी आहे ती मेंटेन्ड आहे आणि कर्नाटक सरकारशी, तिथल्या सिंचन विभागाशी सातत्याने आपलं कोऑर्डिनेशन चाललेलं आहे. आपले अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि योग्य पातळी मेंटेन झाली पाहिजे, जेणेकरून पूर परिस्थिती येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आहे. मुळातच हे सगळं कोऑर्डिनेशन आपण करतो. मात्र ज्यावेळी पाऊस हा एका वेळी खूप मोठ्या प्रमाणात पडतो त्यावेळी आपल्याला जो विसर्ग आहे तो वाढवावा लागतो आणि असा विसर्ग वाढवल्यानंतर काही प्रमाणात पूर परिस्थिती तयार होते. काल कोयनेमध्ये एका दिवसात 6 TMC पाणी हे त्या ठिकाणी आल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवावा लागला होता. सगळ्या प्रकारे जिल्हा प्रशासनाला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली जाते, त्याची व्यवस्था उभी केली आहे. जिथे आवश्यक आहे तिथे जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे. NDRFच्या टीम असतील, SDRFच्या टीम असतील, त्या अलर्टवर ठेवलेल्या आहेत. आणि या सगळ्या जो काही ही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आम्ही नजर ठेवून आहोत आणि कोऑर्डिनेशन आमचं चाललेलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने विजय दिवस के मौके पर अग्निपथ और अग्निवीर योजना को लेकर जिस तरीके से विपक्ष भ्रम फैला रहा है, इस पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने काफ़ी तर्क टिप्पणियां की है, उसको किस तरीके से देखते हैं सर? देखिए, सबसे महत्वपूर्ण बात यह है कि अग्निवीर ये जो योजना आई है, हमारे देश की जो सेना है उस सेना में हम लोग यंग ब्लड ला पाए. दुनिया की सेना की जो एवरेज एज है उससे ज़्यादा हमारी सेना की एवरेज एज अगर रहेगी तो युद्ध के समय हम तकलीफ़ में आ सकते हैं. इसका विचार करते हुए इस योजना को लाया है और जो अग्निवीर है उनका सम्मान हो, उनको पूरे तरीके से हर प्रकार की सुविधाएं मिले, उनके आने वाले जीवन में भी कहीं उनको तकलीफ ना हो, ये सारे विचार इसमें किए गए हैं. लेकिन विपक्ष जानबूझकर भ्रम फैलाता है. एक प्रकार से हमारे देश की सुरक्षा के साथ खिलवाड़ करने का काम ये जो चल रहा है उसी के ऊपर प्रधानमंत्री जी ने टिप्पणी की है. विपक्ष का कहना है सर, उनकी सरकार आहे भावी मुख्यमंत्र्यांचं बॅनर दादर मध्ये शुभेच्छा. वाढदिवसाच्या नेहमी शुभेच्छा असतील. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच पाहिजेत. आम्ही एकमेकांचे शत्रू थोडे आहोत, राजकीय विरोधक आहोत. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. बाकी गोष्टीच्या शुभेच्छा कोणी कोणाला द्यायच्या शुभेच्छा फक्त जनता देऊ शकते. सर, विपक्ष के नेताओं का कहना है कि उनकी जब सरकार आएगी तो ये अग्निवीर की जो योजना है उसको समाप्त कर देंगे, क्योंकि ये सेना के साथ मजाक है, युवाओं के साथ मजाक है. ये बिना सोचे समझे, बिना विचार किए बोलते. इनको देश की परवाह है, सेना की परवाह है, इनके ऊपर जवाब देना में